anti-TB drugs, first-line drugs, HRZE, isoniazid, rifampicin, pyrazinamide, anti-thiamlutol. Okay, so if only one drug is used, then the TB bacilli, they become resistant. म्हणजे एकच ड्रग दिला तर तो बॅसिला एका पॉईंट नंतर मरणार नाही त्याच्यामुळे आपण हे 4 ड्रग्स सोबत देतो. ठीक आहे, माणूस आहे जो की इन्फेक्टेड ड्रॉपलेट्स इनहेल करतो आणि ते ड्रॉपलेट्स मायक्रोबॅक्टेरियम TB आहे त्याच्यामध्ये लंगमध्ये गेलेत, मग मायक्रोफेजेस येतात त्याला मारायला. पण हे जे ड्रॉपलेटमधला हा जो TB बॅसिला आहे ना तो खूप स्ट्रॉंग आहे. मरण्याऐवजी पुन्हा मायक्रोफेजच्या आतमध्ये जाऊन लागतो. त्याच्यामुळे ऑर्डिनरी अँटीबायोटिक्स इथे फेल होतात, कारण की TB बॅक्टेरिया इंट्रासेल्युलर गेला, मायक्रोफेजमध्ये गेला. त्याची थिक वॅक्सी वॉल असते आणि ती कोणाची बनलेली असते, मायकॉलिक ॲसिडची. आतापर्यंत आपण सगळे जे बघितले होते तर ते पेप्टिडोग्लायकनवाले सेल वॉल्स होते, पण आता इथे मायकॉलिक ॲसिड आला आणि ड्रग्स त्याच्या आतमध्ये नाही जाऊ शकणार आहे. त्यामुळे ते ना TB बॅसिला म्युटेट होतात खूप लवकर, त्यामुळे ड्रग्सचा रेजिस्टन्स डेव्हलप होतो. त्यामुळे TB ट्रीटमेंट त्याची ना लॉंग ड्युरेशन असते, जास्त खूप सारे ड्रग्स दिले जातात आणि स्ट्रिक्ट कंप्लायन्स म्हणजे फॉलो करायचं म्हणजे करायचं. TB इज टू बोरिंग ट्रीटमेंट, लॉंग मेनी ड्रग्स मंथ्स. ठीक आहे, याचं कारण काय कळलं का तुला? कारण की TB इंट्रासेल्युलर सेलमध्ये जाऊन लागतं. त्याची थिक वॅक्सी सेल वॉल ऑफ मायकॉलिक ॲसिड आहे, त्यामुळे ड्रग त्याच्या आतमध्ये पटकन जाऊ शकत नाही आणि ते म्युटेट होतं लवकर, म्हणजे त्याचा बुकडा चेंज करतो. 3 गोष्टी. वाय टू टेक मल्टिपल ड्रग्स? इमॅजिन एक TB बॅक्टेरिया इन किती 10⁻⁶ म्हणजे 3, 2 आणि 1. 3, 2 आणि 1 म्हणजे लाईक 10 लाख बॅक्टेरियामधला एक बॅक्टेरिया इज रेजिस्टंट टू ड्रग आहे. म्हणजे 10 लाख घेतले, त्यामधला एक बॅक्टेरिया आहे एका ड्रगला रेजिस्टंट आहे. मग आपण काय केलं, ड्रग बी दिला आणि चान्स ऑफ रेजिस्टन्स टू बोथ टुगेदर बिकम्स 10⁻⁻² इतकं आहे, व्हेरी अनलाइकली. तर सिंगल ड्रग रेजिस्टन्स डेव्हलप्स क्विकली, कॉम्बिनेशन दिल्यानंतर रेजिस्टन्स प्रिव्हेंट होतो. TB ट्रीटमेंटसाठी गोल्डन रूल इज 2 किंवा जास्त ड्रग द्यायचे. पेशंट मस्ट टेक द ड्रग्स रेग्युलरली आणि सफिशियंट ड्युरेशनसाठी ट्रीटमेंट प्रोलॉंग झाली पाहिजे, कंटिन्यू झाली पाहिजे. क्लासिफिकेशन फर्स्ट लाईन आणि सेकंड लाईन. फर्स्ट लाईनमध्ये HRZD, ते हायली इफेक्टिव्ह, लेस टॉक्सिक आणि फर्स्ट चॉईस आहेत. सेकंड लाईनमध्ये फ्लोरोक्विनोलोन्स, मॉक्सिफ्लॉक्सासिन, देन लिव्होफ्लॉक्सासिन अँड मॉक्सिफ्लॉक्सासिन, लिव्होफ्लॉक्सासिन अँड गॅटिफ्लॉक्सासिन. देन सेकंड लाईन ड्रग्स कधी यूज करायचे जेव्हा रेजिस्टन्स येतो आणि फर्स्ट लाईन ड्रग्स ते नाही वापरू शकत तेव्हा आपण सेकंड लाईन ड्रग्स घ्यायचे. इथे कोणते फ्लोरोक्विनोलोन्स आहेत, एथिओनामाइड आहे आणि प्रोएथिओनामाइड, म्हणजे सायक्लोसेरिन, टेरिझिडॉन आहे, देन रिफाब्युटिन और रिफापेंटिन आहे आणि एक लाईक पॅरा अमिनो सॅलिसिलिक ॲसिड सोडियम, किंवा त्याच्याऐवजी नाही त्याच्यासोबत काय द्यायचं आपण हे थॅसिडाझोन, कॅनामायसिन पण देऊ शकतो. येस, जे दुसरे आहेत ना तर ते कॅनामायसिन होतं. देन वॉट एल्स, स्ट्रेप्टोमायसिन, कॅनामायसिन, कॅप्रिओमायसिन आणि अमिकासिन. फर्स्ट लाईन फॅन्टॅस्टिक, सेकंड लाईन सबस्टिट्यूट. ठीक आहे, ट्रीटमेंट रेजिमेंट कसं, पहिले 2 मंथ्स HRZD द्यायचे, 4 ड्रग्स 2 महिने द्यायचे. देन कंटिन्युएशन फेजमध्ये, इनिशिएशन फेज आणि कंटिन्युएशन फेजमध्ये पुढचे 4 महिने 3 ड्रग्स द्यायचे. इथं कोणते झेड रिमूव्ह केले, HRE देतो फक्त. का बरं झेड रिमूव्ह केलं? कारण की पायरिझेनामाइड आहे ना ते हिपॅटोटॉक्सिसिटी कॉज करतो. सो स्टॉप आफ्टर इंटेन्सिव्ह फेज. थिंक ऑफ ट्रीटमेंट ॲज अटॅक 1 झालं त्यावेळेस 2 मंथ्स द्यायची ट्रीटमेंट आणि किल मॅक्सिमम बॅसिला किल करायचे, 4 देऊन 4 ड्रग देऊन. आणि मेंटेनन्स फेजमध्ये जे मारलेले आहेत ना त्यांना कमीच ठेवायचे, मरूनच ठेवायचे. मग 4 महिने त्याची ट्रीटमेंट द्यायची आणि प्रिव्हेंट रिलॅक्स परत न व्हावं हे प्रिव्हेंट करायचं आहे. आता इथं एक ड्रगबद्दल बघायचं आहे, आयसोनियाझाइड, त्याचे ॲडवर्स इफेक्ट्स, रिफाम्पिसिन, देन इथॅम्ब्युटॉल, पायरिझेनामाइड. देन सेकंड लाईन्स बघायचे, फ्लोरोक्विनोलोन्स, एथिओनामाइड, सायक्लोसेरिन, टेरिझिडॉन, पॅस. सेकंड लाईनचे इंजेक्टेबल्स, कॅनामायसिन, कॅप्रिओमायसिन, अमिकासिन आणि स्ट्रेप्टोमायसिन. हे सगळे कसे आहेत, सेकंड लाईन इंजेक्टेबल्स आहेत. आणि ऑर्डर बेडाक्विलिन आणि दुसरं कोणतं, डेलामेनिड. सो आयसोनियाझाइड TB सेल वॉलला टार्गेट करतो, तिथे मायकॉलिक ॲसिड असतं, वॅक्सिकोटिन दॅट प्रोटेक्ट्स द बॅक्टेरिया. आयसोनियाझाइड सेल वॉलला वीक करतं, बॅक्टेरिया मरतात आणि कसं मायकॉलिक ॲसिड सिंथेसिस नाही होते. प्रोड्रग आहे हा बॅक्टेरियल एन्झाईम, कॅटॅलिस पेरॉक्सिडेज एन्झाईममुळे तो ॲक्टिवेट होतो. ॲक्टिवेशन असेल तर तो ॲक्शन नाही करणार. तर बॅक्टेरिया आहे तो एन्झाईम प्रोड्यूस करतो, कॅटॅलिस पेरॉक्सिडेज, आणि मग तो त्याला ॲक्टिवेट करतो आणि ते काम करतो. आयसोनियाझाइड सेल वॉल सिंथेसिस होऊ देत नाही. देन बॅक्टेरिसाइडल का आहे, कारण की सेल वॉल सिंथेसिस होऊ देत नाही, राईट. मग ते त्याला डिवाइडच नाही करून देणार. ॲक्टिव्हली ग्रोईंग TB बॅसिलाला ते मारतं. आणि बट डॉर्मेंट सेल ज्या असतात ते मरत नाही. डॉर्मेंट सेल की प्रोलिफरेट होत नाही, त्यांना ते मारत नाही, फक्त इनिबिट करतात. त्या इनिबिटेड म्हणजे त्यांना अजून नवीन सेल बनवण्याची त्यांच्याकडं हे नाही आहे, बिकॉज डॉर्मेंट ऑर्गॅनिझम आरंट मेकिंग मच सेल वॉल. डॉर्मेंसी म्हणजे ते काम नाही करत आहे. देन रेसिस्टन्स टू INH कधी होतो, जेव्हा की कॅटॅलिस पेरॉक्सिडेज जीनमध्ये म्युटेशन असतं. बॅक्टेरिया हे एन्झाईम प्रोड्यूस करतो आणि बॅक्टेरियाकडे त्याचा जीन आहे त्या कॅटॅलिस पेरॉक्सिडेजला बनवायचा, आणि हा जर म्युटेट केला त्या बॅक्टेरियाने तर मग काय होईल की तो समोरचा ॲक्टिवेट होईल का नाही. त्यामुळे दिस इज द वे दॅट ऑर्गॅनिझम्स हॅव डेव्हलप्ड रेसिस्टन्स टू आयसोनियाझाइड. दुसरा आहे INH म्युटेशन, अल्टर्ड मायकॉलिक ॲसिड सिंथेसिस पाथवे. कारण तुझं आयसोनियाझाइड सेल वॉलला बनवू देत नाही, तर मग बॅक्टेरिया काय म्हणतो, तू नको बनवू, मी दुसरा पाथवे शोधतो. फार्माकोकायनेटिक्स, INH गोज ऑलमोस्ट एव्हरीवेअर, प्लुरल फ्लुइड, सायनोव्हेल फ्लुइड, पेरिटोनियल फ्लुइड, CS कोणकोणते CS आहे. देन पेरिटोनियल फ्लुइड, प्लुरल फ्लुइड, पेरिटोनियल फ्लुइड आणि सायनोव्हेल फ्लुइड. इथे सगळीकडे जातो आणि सो युजफुल इन TB मेनिंजायटिस, तर ते CS मध्ये जातं. त्यामुळे रॅपिड आणि स्लो ॲसिटायलेटर्स आहेत की आयसोनियाझाइड आहे ना लिव्हरमध्ये खूप जास्त मेटाबोलाइज होत असतो बाय N-ॲसिटाइल ट्रान्सफर्स. काही लोकांमध्ये ते पटकन मेटाबोलाइज होतं, काही लोकांमध्ये स्लोली मेटाबोलाइज होतं. तर स्लो ॲसिटायलेटर्स ते ड्रग्स दे स्टे लॉंगर. काही लोकांमध्ये आयसोनियाझाइडचं लिव्हरमध्ये हळू मेटाबोलिझम होतं. मग काय होणार, ते ड्रग जास्त वेळ त्यांच्यामध्ये राहणार, त्यांच्यावर जास्त वेळ राहिला की टॉक्सिक होणार. स्पेशली पेरिफेरल न्यूरायटिस, रॅपिड ॲसिटायलेटर्स. ठीक आहे, पेरिफेरल न्यूरायटिस होणार जे लोक की स्लो ॲसिटायलेटर्स आहे. रॅपिड ॲसिटायलेटरमध्ये जास्त टॉक्सिक मेटाबोलाइट बनणार, जेणेकरून की टॉक्सिसिटी होणार. आणि भारतामध्ये स्लो ॲसिटायलेटर्स लोक जास्त आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये टॉक्सिसिटी होऊन पेरिफेरल न्यूरायटिस होणारे लोक जास्त आहेत. आता आयसोनियाझाइडच्या ॲड्रेस काय, पेरिफेरल न्यूरायटिस. मग ते कसं झालं बघितलं आपण, स्लो ॲसिटायलेटर्समध्ये कसं झालं, तिथं ते वाढलं, हिपॅटिक सेल त्याला पटकन ॲसिटायलेशन नाही करू शकला, तिथं ते वाढत गेलं आणि ते वाढल्यामुळे ही टॉक्सिसिटीमुळे पेरिफेरल न्यूरायटिस झाले. याच्यामध्ये ना
न्यूरायटिस इन्फ्लेमेशन जर झालं तर तिथे आपल्याला टिंगलिंग होणार, नमनेस, बर्निंग सेन्सेशन. का बरं? कारण की आयसोनियाझाइड कॉजेस व्हिटॅमिन B6 ची डेफिशियन्सी, आणि B6 कशामध्ये येतं? कार्बाच्या सिंथेसिसमध्ये, कन्वर्जन टू आणि इन्क्रीज B6 लॉस इन युरिन. काय बघा काय होतं आहे सगळं आधी सगळ्यात आधी तर B6 व्हिटॅमिन B6 लॉस होतो युरिनमध्ये. का बरं? कारण की आयसोनियाझाइड घेत असल्यामुळे. आणि तसं झाल्यामुळे जे व्हिटॅमिन B6 त्याच्या ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्जन ब्लॉक होत आहे. आणि प्रिव्हेंट कसं करायचं? पायरिडॉक्सिन देऊन. आयसोनियाझाइड जो आहे ना तो वाय आणि बिकॉज आयसोनियाझाइड व्हिटॅमिन B6 ची डेफिशियन्सी कसं कॉज करतं? बिकॉज इन्क्रीज B6 लॉस इन युरिन आणि ब्लॉक्स कन्वर्जन टू ॲक्टिव्ह पायरिडॉक्सिल फॉस्फेट. ब्लडचा प्रॉपर सिग्नल कंडक्शनसाठी पायरिडॉक्सिन B6 गरजेचा असतो, आणि B6 त्याच्या ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये पायरिडॉक्सिल फॉस्फेटमध्ये कन्वर्ट केला जात असतो. आणि हा जो पायरिडॉक्सिल फॉस्फेट आहे तर तो वेरियस न्यूरोट्रान्समिटर्सला बनवायला मदत करतो. आता येतो आयसोनियाझाइड. हा काय करणार? आयसोनियाझाइड पायरिडॉक्सिनसोबत कॉम्प्लेक्स फॉर्म करणार, आणि मग बॉडी B6 या पायरिडॉक्सिनला एक्सक्रीट करणार. सो बॉडी स्टोर्स ऑफ पायरिडॉक्सिन आर कमी होणार, आणि पायरिडॉक्सिन कमी झालं तर PLP कमी तर न्यूरोट्रान्समिटर कमी. ठीक आहे, दुसऱ्या पाठवण्याचा तर आयसोनियाझाइड ब्लॉक्स ॲक्टिवेशन ऑफ B6. नॉर्मली पायरिडॉक्सिनपासून ते पायरिडॉक्सिल फॉस्फेट कोणामुळे बनतं? पायरिडॉक्सिन कायनेस एन्झाइम म्हणजे PO4 इथे ॲड करणार. आणि आता हा आयसोनियाझाइड काय करणार आहे? याला कन्वर्जनला ब्लॉक करणार आहे. सो इवन इफ जरी B6 प्रेझेंट असला तरी इट कॅनॉट बिकम ॲक्टिव्ह वर्किंग फॉर्म PLP. म्हणजे हा वाला पाथवे खराब झाला ना, म्हणून B6 जरी असेल तरी त्याचं पायरिडॉक्सिल फॉस्फेट नसणार आहे, कारण ते कन्वर्जनच होत नाही. आणि हे नसेल तर नर्व्समध्ये ते न्यूरोट्रान्समिटर्स नाही बनणार. सो नर्व्स बिकम मेटाबॉलिकली वीक, आणि पेशंट डेव्हलप्स टिंगलिंग, नमनेस, बर्निंग, पॅरेस्थीसिया, especially in hands and feet. So long term nerves suffer first. Sorry, long peripheral nerves suffer first. That is why we routinely give pyridoxine B6 with INH. कारण की cause work INH. Isoniazide causes peripheral neuritis due to pyridoxine deficiency by increasing urinary loss and inhibiting conversion to pyridoxine phosphate. नॉर्मल ह्युमन बॉडीमध्ये काय होत असतं की आपण पायरिडॉक्सिन आपण घेतो, व्हिटॅमिन B6 घेतो, आणि ते कायनेज एन्झाइम त्याला पायरिडॉक्सिल फॉस्फेट करतो. पायरिडॉक्सिल फॉस्फेट होत असतं, आणि पायरिडॉक्सिल फॉस्फेट इज रिस्पॉन्सिबल फॉर मेकिंग वेरियस न्यूरोट्रान्समिटर्स. पण काय झालं आता? हा आयसोनियाझाइड आला आणि त्यांनी हे कन्वर्जन होऊ देत नाही. त्याच्यामुळे पायरिडॉक्सिन तर वाढत चालले, पण त्याचा ॲक्टिव्ह फॉर्म बनतोय का? न्यूरोट्रान्समिटर बनतोय का? नाही. दुसरी गोष्ट की आयसोनियाझाइड काय करतो? पायरिडॉक्सिनसोबत कॉम्प्लेक्स बनवतो, आणि तो युरिनमधून फ्लो होतो, पायरिडॉक्सिनची कमी होऊन जाते. हे कळलं. नेक्स्ट हेपॅटोटॉक्सिसिटी. हेपॅटोटॉक्सिसिटी रिस्क कोणामध्ये? एल्डरलीमध्ये, अल्कोहॉलिक, फास्ट ॲसिडायलिटस आणि लिव्हर डिसीज पेशंट्समध्ये. फास्ट ॲसिडायलिटस काय करेल? टॉक्सिक मेटाबॉलाइट्स तयार करून ते इथं दिलं होतं की फास्ट ॲसिडायलिटस टॉक्सिक मेटाबॉलाइट्स तयार करून हेपॅटोटॉक्सिसिटी करतात. भारतामध्ये 60 ते 70% स्लो ॲसिडायलिट आहे, म्हणजे पेरिफेरल न्यूरायटिस होतं. आणि हे या लिव्हर डिसीज पेशंटमध्ये पण हेपॅटोटॉक्सिसिटी होते. सिम्पटम काय? नॉजिया, लॉस ऑफ ॲपेटाइट आणि ॲब्डोमिनल पेन. स्टॉप द ड्रग इफ लिव्हर एन्झाइम्स राईज सिग्निफिकंटली. हेपॅटोटॉक्सिसिटी होते, लिव्हर एन्झाइम जास्त वाढतात, मग त्या ड्रगला आपण आयसोनियाझाइडला बंद करायचं. अदर साईड इफेक्ट्स आर फीवर, ॲडवर्स इफेक्ट्स आर फीवर, क्रॅश, ड्राय माउथ, कन्व्हल्शन आणि ड्रग इंड्युस्ड ल्युपस देखील आहे. नंतर इम्पॉर्टंट ड्रग इंट्रॅक्शन ऑफ आयसोनियाझाइड काय? की आयसोनियाझाइड हे ना अँटासिड्स ॲब्झॉर्प्शन कमी करतं. अँटासिड्स लाईक ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. अल्कोहॉलचं इन्क्रीज करतं हेपॅटायटिस रिस्क. देन अल्कोहॉल इन्क्रीजेस हेपॅटायटिस रिस्क. आयसोनियाझाइड इन्क्रीज फेनिटॉइन अँड कार्बामेझेपिन लेवल्स, त्याच्यामुळे बिकॉज मेटाबॉलिझम इज इनहिबिटेड. तर आयनेच इनहिबिट्स द मेटाबॉलिझम ऑफ फेनिटॉइन कार्बामेझेपिन, त्यामुळे हे लोक वाढत आहेत. त्याचं ना हे मेटाबॉलिझम होत नाही. रिफॅम्पिसिन, आता पहिलं आपण आयसोनियाझाइड बघितलं, तो काय काम करतो बघितलं. नंतर मायकोलिक ॲसिड सिंथेसिस नाही करत. मग नंतर आपल्या बॉडीमध्ये ना आयसोनियाझाइडचे स्लो आणि फास्ट ॲसिडायलिटस असतात, आणि त्यांच्यामध्ये कोणकोणते ॲडवर्स इफेक्ट बघितले आपण. तर सध्या हे कवर झालेलं आहे. आणि बॅक्टेरियामध्ये रेजिस्टन्स कसा डेव्हलप होतो आणि फार्माकोकायनेटिक्स पण बघितलं. रेजिस्टन्स आणि बॅक्टेरिसाइडल का आहे बघितलं. देन ह्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन पाहिलं. नेक्स्ट आता बघायचं रिफॅम्पिसिन. रिफॅम्पिसिन टीबी बॅक्टेरिया आहे, तर तो प्रोटीन बनवायचा ट्राय करतो, आणि प्रोटीन बनवायला DNA पासून RNA पासून प्रोटीन बनणं गरजेचं आहे. पण हा रिफॅम्पिसिन काय करेल? हा RNA पॉलिमरेजला काम करू देणार नाही. त्याच्यामुळे RNA फॉर्मेशन जे आहे, RNA पॉलिमरेज म्हणजे DNA पासून RNA पॉलिमरेज बनायचं जे असतं नाही, तो नाही त्याला ब्लॉक करणार. मग RNA नाही बनणार, प्रोटीन सिंथेसिस नाही होणार, बॅक्टेरिया मरून जाणार. सो रिफॅम्पिसिन इज RNA इनहिबिशन फोर्स. रिफॅम्पिसिन पॉवरफुल का असतं? कारण की ते एक्स्ट्रासेल्युलर टीबी आणि स्लो ग्रोअर्स डिस्पर्टर्स त्यांना सगळ्यांना मारतं. म्हणजे सेलमध्ये असलेला गेलेला बॅसिल आहे, बाहेर असलेला बॅसिल आहे, आणि जे स्लो ॲसिडायलेटर्स स्लो ग्रोअर्स आहेत ना, स्लोली टीबी मल्टिप्लाय करणार, त्या सगळ्यांमध्ये प्रोटीन सिंथेसिस करतो. आणि ॲक्स ऑन लेप्रेसी, स्टॅफ ऑल्सो दिस रिफॅम्पिसिन ऑल्सो ॲक्स ऑन लेप्रेसी, देन म्हणजे मायकोबॅक्टेरियम लेप्रे, देन स्टॅफ ऑरियस एचएनफ्लुएन्झा आणि मेनिंजोकोकस. रिफॅम्पिसिन रेजिस्टन्स म्युटेशन इन द जीनला बदललं RNA पॉलिमरेज, असा जीन जो की RNA पॉलिमरेजचा बनवतोय ना, तर त्या जीनला पण चेंज करायचं. मग RNA पॉलिमरेज पण चेंज होणार, आणि मग त्याचं काम करणार, आणि आलेला जो ड्रग आहे तर तो पॉलिमरेजला त्या इनहिबिट नाही करू शकणार, बाईंड. दॅट इज वाय नेव्हर यूज रिफॅम्पिसिन अलोन, कारण हे रेजिस्टन्स डेव्हलप करतो. रिफॅम्पिसिनचे ॲडवर्स इफेक्ट्स काय? हेपॅटायटिस, फ्लू लाईक सिंड्रोम, ऑरेंज रेड बॉडी फ्लुइड्स. रिफॅम्पिसिनचे लक्षात ठेव, ऑरेंज रेड बॉडी फ्लुइड्स, युरिन बिकम्स ऑरेंज रेड, हार्मलेस बट हायली टेस्टेड बाय क्वेश्चन आहे हा. कोणामुळे रिफॅम्पिसिनमुळे हेपॅटायटिस होतं, स्पेशली विथ आयसोनियाझाइड. आणि फ्लू लाईक सिंड्रोम, फीवर, चिल्स, बॉडी पेन. देन रिफॅम्पिसिन एन्झाइम इंड्यूसर आहे. रिफॅम्पिसिन इंड्यूस करतो म्हणजे मेटाबॉलिझम करणार आहे, त्यामुळे ड्रग मेटाबॉलिझम वाढल्यामुळे एफिकसी ऑफ ड्रग्स लाईक ओसिपिल्स, अँटीकॉग्युलंट्स, HIV ड्रग्स कमी होणार आहे. हे 17 वाचले. रिफॅम्पिसिन ओसिपिल्स, अँटीकॉग्युलंट्स आणि HIV ड्रग्सचं इफेक्ट कमी करतो, त्यांचं मेटाबॉलिझम करून. नेक्स्ट आता एक क्वेश्चन आहे की वाय टीबी ऑलवेज ट्रीटेड विथ मल्टिपल ड्रग्स. कारण काय की जो टीबी आहे ना, तर तो रेजिस्टन्स खूप इझिली डेव्हलप करतो एका सिंगल ड्रगला, त्याच्यामुळे मल्टिपल ड्रग्सने त्याच्यावरती वॉर करणं जरुरी आहे. आणि मल्टिपल ड्रग्स वापरले तर यांना प्रोबॅबिलिटी ऑफ रेजिस्टन्स कमी होते, एनॉर्मसली कमी होते.
त्यामुळे कॉम्बिनेशन दिल्याने रेजिस्टन्स कमी करतात, बॅक्टेरियल किलिंग वाढते आणि इंट्रासेल्युलर एक्स्ट्रासेल्युलर बॅसिलाई मारायची कुवत वाढते. आणि रूल ऑफ टीबी ट्रीटमेंट काय की 2 किंवा 2पेक्षा जास्त ड्रग यूज करायचे, स्ट्रिक्टली पेशंटला फॉलो करायला सांगायचं आणि लॉंग ड्युरेशन थेरपी द्यायची. सो टीबी इज टू बोरिंग, इट इज फॉर लॉंग ड्युरेशन, इट इज व्हेरी स्ट्रिक्ट थिंग इज रिक्वायर्ड फॉर दॅट अँड मेनी ड्रग्स आर रिक्वायर्ड फॉर दॅट. आणि एक्सप्लेन मेकॅनिझम रेजिस्टन्स ॲडवर्स इफेक्ट्स ऑफ आयसोनियाझाइड. हे तर थांबवते मी, ते बघून घे बिकॉज वी हॅव टू फिनिश व्हेरी मच थिंग्स अँड नॉट वेस्टिंग मच टाइम हिअर. देन वाय आयसोनियाझाइड कॉज पेरिफेरल न्यूरोपॅथी अँड हाऊ इट इज प्रिव्हेंटेड. पॅराडॉक्सिन घेऊन इट इज प्रिव्हेंटेड. पॅराडॉक्सिन किती द्यायचं, 40 mg पर डे. रिफॅम्पिसिनचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आणि त्याचं ॲडवर्स इफेक्ट्स ऑरेंजच्या डिस्कलरेशन ऑफ फील. रिफॅम्पिसिन कॉज मल्टिपल ड्रग इंट्रॅक्शन्स. कसं रिफॅम्पिसिन ओसिपिन्स अँटीकॉग्युलंट्स आणि HIV ड्रग्स एफिशियन्सी कमी करतो का, कारण की त्याला जे मेटाबॉलाइज करायचे जे एन्झाईम्स असतात ना, तर ते ॲक्टिवेट इंड्यूस करतो. देन आता बघायचं आहे इथॅम्ब्युटॉल. इथॅम्ब्युटॉलचं मेकॅनिझम आणि टॉक्सिसिटी. पहिल्यांदा त्याची सेल आहे. मी ऑलरेडी टीबी बॉल कशाची मायकोलिक ॲसिड, ॲराबिनोग्लायकन आणि पेप्टिडोग्लायकनची बनलेली असते. इथॅम्ब्युटॉल हे जे आहे ॲराबिनोग्लायकन नाही बनवते. कसं तर ते ॲराबिनोसिल ट्रान्सफरेज एन्झाईमला इनिबिट करतो, त्याच्यामुळे तो ॲराबिनोग्लायकन नाही बनत. ॲराबिनोसाइल ट्रान्सफरेज त्यामुळे वीक सेल वॉल बनते आणि एखाद्या ऑर्गॅनिझमची वीक सेल वॉल असेल तर तो मरेल आणि टीबी ग्रोथ स्टॉप होईल. सो ट्युबरोलोस्टॅटिक इथॅम्ब्युटॉल आहे. मोस्टली इनहिबिट्स द ग्रोथ, नॉट स्ट्रॉंगली बॅक्टेरिसाइडल. इट स्टॉप्स द ग्रोथ, वीक सेल वॉल बनते. इथॅम्ब्युटॉल जो आहे ना, तर तो ट्युबरक्युलोस्टॅटिक आहे. ट्युबरक्युलोस्टॅटिक बॅक्टेरिसाइडल नाही आहे. रेजिस्टन्स कसा डेव्हलप होतो, आता आपल्याला बघायचा बॅक्टेरिया आहे तो कसा रेजिस्टन्स डेव्हलप करू शकतो, त्याच्या जीनमध्ये तो म्युटेशन करून. आणि असा जीन जो की इथॅम्ब्युटॉल काम करत होता, ॲराबिनोसाइल ट्रान्सफरेजवरती काम करत होता. आणि आपण काय करायचं, त्या ॲराबिनोसिल ट्रान्सफरेज एन्झाईमला बनवणारा जो जीन आहे ना, त्यालाच म्युटेट करायचं, मग याला बदलायचं, मग तो इथॅम्ब्युटॉल येऊन तिथं कामच नाही करणार. क्लिनिकल यूज ऑफ इथॅम्ब्युटॉल कसं, हा HRZD चौथा ड्रग आहे. आणि का बरं रेजिस्टन्स प्रिव्हेंट करायला आपण त्याला ॲड करतो. इफ गिवन अलोन तर रेजिस्टन्स लवकर डेव्हलप होतो. इथॅम्ब्युटॉलचे ॲडवर्स इफेक्ट्स बघ, रेट्रोबल्बार न्यूरायटिस म्हणजे आपला डोळा आहे, रेट्रोबल्बार न्यूरायटिस. आणि ऑप्टिक नर्व जिथून ऑप्टिक नर्व आहे ना, तिथं त्याला इन्फ्लेमेशन होतं आणि पेशंट सेज डॉक्टर मला काही दिसत नाही आणि सिम्पटम व्हिज्युअल अॅक्युटी कमी होते, म्हणजे रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस होतो. सिग्नेचर टॉक्सिसिटी आहे इथॅम्ब्युटॉलची. इथॅम्ब्युटॉलमध्ये रेट्रोबल्बार न्यूरायटिस, ऑप्टिक नर्वचं इन्फ्लेमेशन होतं, जेणेकरून की पेशंटला दिसत नाही, व्हिज्युअल अॅक्युटी कमी होते, रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस होतो. आणि इथॅम्ब्युटॉल अफेक्ट्स आईज युजली रिव्हर्सिबल आफ्टर स्टॉपिंग द ड्रग बट विजन रिकवर्स स्लोली. Therefore periodic eye examination is needed in TB patient. Avoid in children less than 5 years because color blindness is difficult to assess in them. आणि ऑल्सो युरिक ॲसिड वाढतं तर गाऊट अटॅक पॉसिबल आहे. हे कुठून आलं, इथॅम्ब्युटॉलमुळे ना युरिक ॲसिड वाढत असतो, त्याच्यामुळे गाऊट अटॅक व्हायचं पॉसिबिलिटी आहे. नेक्स्ट आहे पॅराझिनामाइड ॲसिडिक एन्व्हायरमेंट किलर. म्हणजे आता मॅक्रोफेजमध्ये जायचं जिथे टीबी बॅक्टेरिया लपलेला आहे आणि मॅक्रोफेजमध्ये ॲसिडिक एन्व्हायरमेंट असतं आणि ड्रग मोस्ट ऑफ द ड्रग्स काय नाही इथंच फेल होतात की ते ॲसिडिक एन्व्हायरमेंटमध्ये कामच नाही करू शकत. पण हेअर इज द थिंग, द पॅराझिनामाइड व्हॉट इज इट इज PR, इट हॅज PR फॉर द ॲसिडिक प्लेसेस अँड दॅट्स वाय इट इज एक्सलेंट फॉर इंट्रासेल्युलर टीबी स्पेशली इनसाइड द मॅक्रोफेजेस. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय, पॅराझिनामाइड प्रोड्रग आहे आणि मग ॲक्टिव्ह फॉर्म त्याचा पॅराझिनोइक ॲसिडमध्ये तो कन्वर्ट झालेला असतो. हा आधी अमाइड आहे, अमाइड नंतर हा ॲसिड बनतो, ओइक ॲसिड म्हणजे ठीक आहे. आणि बाय द बॅक्टेरियल एन्झाइम पॅराझिनामिडेज. मग आता जर कुठल्या बॅक्टेरियाला रेजिस्टन्स डेव्हलप करायचा असेल तर तो काय करेल, तसं नको बोलतो. तर हा ड्रग आहे तो ना आल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये आला की मग तो त्याच्या ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये जातो आणि ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये गेल्यानंतर बाय द बॅक्टेरियल एन्झाईम पॅराझिनामिडेज म्हणजे बॅक्टेरिया स्वतः तो पॅराझिनामिडेज एन्झाईम तयार करतो आणि त्या एन्झाईममुळे तो पर्टिक्युलर ड्रग ॲक्टिवेट होऊन त्यालाच मारतो. तर मग हा बॅक्टेरिया काय करेल, त्या एन्झाईमचं म्युटेशन करेल, त्या जीनचं म्युटेशन करेल, मग त्याचं एन्झाईमचं म्युटेशन करेल. मग हे म्युटेशन झाल्यानंतर खरा कुठा एन्झाईम बनल्यानंतर तो पॅराझिनामाइडला ॲसिड बनवू शकेल का, नाही. तर ड्रग रेजिस्टन्स कसं डेव्हलप करतो बॅक्टेरिया फॉर दॅट पर्टिक्युलर ड्रग. देन पॅराझिनामिडेज ॲसिड झालं की देन इट इनिबिट्स द फॅटी ॲसिड सिंथेस वन. त्याच्यामुळे हा जो पॅराझोइक ॲसिड आहे ना, तर हा फॅटी ॲसिड सिंथेसला इनिबिट करतो, ते झाल्यामुळे त्याचा मायकोलिक ॲसिड बनत नाही, सेलवर अफेक्ट होते. बॅक्टेरिसाइडल आहे, हा ॲसिडिक पीएचमध्ये चांगला काम करतो. इंट्रासेल्युलर टीबी किलर आहे पॅराझिनामाइड. ओके, आपण रेजिस्टन्स बघितला तर ॲडवर्स इफेक्ट्स, टॉक्सिसिटी, लिव्हर इंजरी कॅन अकर. देन ही हायपरयुरेसिमिया, गाऊट प्रेसिपिटेट होतं, पॅराझिनामाइड रेझिस युरिक ॲसिड, पेशंट मेड पेनफुल सोलन जॉईंट, क्लासिकली ग्रेड 2. ठीक आहे. आणि अदर नॉजिया, वॉमिटिंग, एनोरेक्सिया, मलेज, स्ट्रक फीवर, अवॉइड इन प्रेग्नन्सी. पॅराझिनामाइडमध्ये ना PZA दॅट इज पेनफुल जॉईंट्स आणि लिव्हर प्रॉब्लेम. देन सेकंड लाईन ओरल ड्रग्स बघायचे. आता आपण सगळे फर्स्ट लाईन ड्रग्स ऑफ टीबी बघितले, हे सगळे ओरलच आहे. नेक्स्ट आता सेकंड लाईन ओरल ड्रग्स बघायचे. त्याच्यामध्ये कोणकोणते येतात, आधी तर फ्लोरोक्विनोलॉन्स येतात, मग नंतर ते दुसरे बाकीचे सायक्लोसेरिन, टेरिझिडॉन, देन एथायनामाइड, प्रोथायनामाइड, देन रिफाब्युटिन और रिफाबेंटिन, TSA, द लुपॅस, पैरा अमीनो सैलिसिलेट और एंड लास्ट थायोएसिटाजोल. सो सबसे पहले तो सेकंड लाइन ओरल ड्रग्स यूज व्हेन जेव्हा फर्स्ट लाइन ड्रग फेल होतं, बॅक्टेरियल जिद्दी आहे तो तुम्ही मला मारा पण मी मरत नाही, MDR TB डेव्हलप मल्टी ड्रग रेजिस्टन्स TB जेव्हा बनतो तेव्हा सेकंड लाइन ओरल ड्रग्सकडे जायचं. आणि रिमेंबर हे सेकंड लाईनवाले लेस इफेक्टिव्ह आहेत आणि मोर टॉक्सिक आहेत, म्हणजे सेकंड लाईन कामाचे आहेत का बेसिकली नाही आहे, पण तरी पण द्यावं लागतं कारण की आपल्याला TBला मारायचं आहे. सो फ्लोरोक्विनोलॉन्स, MDR TB हिरोज, लिव्होफ्लॉक्सासिन, मॅक्सिमॉक्सी अँड गॅटिफ्लॉक्सासिन used especially in MDR TB, multi-drug resistant TB. ते MTBला मॅकला मारणार आहेत आणि गुड बिकॉज एंटर सेल्स इझिली किल इंट्रासेल्युलर पॅथोजन. मॉक्सिफ्लॉक्सासिन मे इवन शॉर्टन द TB ट्रीटमेंट ड्युरेशन. एथायोनामाइड जे आहे आयसोनियाझाइडचं कझिन आहे. कसं तर लुक्स लाईक आयसोनियाझाइड स्ट्रक्चरली आणि ब्लॉक्स द मायकोलिक ॲसिड सिंथेसिस. प्रॉब्लेम व्हेरी पुअरली टॉलरेटेड, कॉजेस सिव्हिअर गॅस्ट्रिक इरिटेशन, न्यूरोलॉजिकल टॉक्सिसिटी, हेपॅटॉक्सिटी. हेपॅटॉक्सिटी तर नेहमी येतेच आहे, पण त्याच्यासोबत GI इरिटेशन आणि न्यूरोलॉजिकल टॉक्सिसिटी होते, दॅट इज ड्यू टू एथायोनामाइड. आयसोनियाझाइड सारखं दिसतं ते मायकोलिक ॲसिडला सिंथेसाइज नाही होते, पुअरली टॉलरेटेड बिकॉज ऑफ इट्स टॉक्सिसिटीज. देन सायक्लोसिलिन ब्रेन टॉक्सिक ड्रग आहे, हा ब्रेनमध्ये जाणार, ब्रेनमध्ये जाऊन न्यूरोटॉक्सिसिटी करणार, ट्रेमर, कन्वर्जन, सायकोसिस, पेरिफेरल न्यूरोपॅथी. हे पण सेम मेकॅनिझमने काम करतं. सायक्लोसिलिन आहे आपल्याला माहिती, इथे पेप्टाइडोग्लायकन वॉल सिंथेसिस नाही होते ना, शॉर्ट चेन ऑफ द अमिनो ॲसिड नाही बनणार. सो येस, आणि ब्रेनला टॉक्सिक आहे ते. आणि न्यूरोटॉक्सिसिटी प्रिव्हेंट करण्यासाठी याच्यामध्ये B6 द्यायचं सायक्लोसिलिनसोबत. जसं आपण आयसोनियाझाइडसोबत B6 देत होतो ना, तसं तिथे सायक्लोसिलिनसोबत B6 द्यावं लागेल.
सायक्लोसेरिन मेक्स द ब्रेन गो इन सर्कल्स, द ट्रेमर्स, कन्वर्जन्स, सायकोसिस अँड द पेरिफेरल न्यूरोपॅथी. सीएनएस टॉक्सिसिटी. टेरिझिडॉन आहे ना सायक्लोसेरिन सारखंच असतं. यूज इन ड्रग रेसिस्टंट टीबी, गुड फॉर रिनल टीबी. आणि बिकॉज टेरिझिडॉन हा रिनल टीबी किडनीमध्ये चांगला आहे. तेरी किडनी नेक्की चिलूंगी और या 1 लाख कमावूंगी बिकॉज ड्रग कन्सन्ट्रेट्स हायली इन द युरिन. जो टेरिझिडॉन आहे ना युरिनमध्ये हायली कन्सन्ट्रेट करतो आणि तो रिनल टीबीसाठी चांगला आहे आणि लेस टॉक्सिसिटी कॉज करतो. हे पॅरा अमिनो सॅलिसिलिक ॲसिड मेकॅनिझम फोलेट सिंथेसिस कमी करतात, ब्लॉक करतो ते. आणि फोलेट नाही बनलं तर काय होईल, फोलिक ॲसिड नाही बनलं तर तुझा DNA वगैरे नाही बनणार. आणि प्रॉब्लेम इज पुअर पेशंट कंप्लायन्स बिकॉज ऑफ सिवियर GI टॉलरन्स, अदर्स ॲडवर्स इफेक्ट्स, रॅश, ड्रग फीवर, हिपॅटायटिस, जॉईंट पेन. रिफॅम्पिसिन मधला फरक बघ. रिफॅम्पिसिन आहे ना लिव्हर एन्झाईम्सचं इंडक्शन स्ट्रॉंग करतो, म्हणून ते दुसरे जे वॉरफेरिन, HIV ड्रग्स आणि अँटीकॉग्युलेंट्स तेच वॉरफेरिन, लिव्हर HIV ड्रग्स आणि कुठला ड्रग ओसिपिल्सला ते कमी करते त्यांची इफेक्ट. पण रिफॅम्ब्युटिन असं करत नाही. HIV ड्रग इंट्रॅक्शन्स मोर लेस, ॲक्टिव्हिटी अगेन्स्ट मॅक लेस आणि बेटर. ठीक आहे, रिफॅम्ब्युटिनची मॅक अगेन्स्ट ॲक्टिव्हिटी चांगली आहे. HIV मध्ये आपण रिफॅम्ब्युटिन देत असतो. वाईज रिफंड का बरं देतो, कारण की त्यांना लेस एन्झाईम इंडक्शन करतो. मग काय करतो, त्याच्यामुळे HIV ड्रग्स काम करू शकतात. सेकंड लाईन इंजेक्टेबल्स कॅनामायसिन, कॅप्रिओमायसिन, ॲमिकॅसिन आणि स्ट्रेप्टोमायसिन हे सगळे आहेत ना MDR TB मध्ये देतो. मेजर टॉक्सिसिटी O2 आणि नेफ्रो. आपण नेहमी पाहिले की जे लोक जे अमिनोग्लायकोसाइड्स होते ना तर ते NON वाले टॉक्सिसिटी कॉज करत होते. कोणकोणतं नेफ्रोटॉक्सिसिटी, ओटोटॉक्सिसिटी आणि न्यूरोमस्क्युलर ब्लॉकेज. सो ओटोटॉक्सिक, नेफ्रोटॉक्सिक, अमिनोग्लायको अटॅक द इयर अँड द किडनी. इफ यू रिमेंबर अमिनोग्लायकोसाइड्स बघ, ॲमिकॅसिन, कॅनामायसिन, स्ट्रेप्टोमायसिन, कॅप्रिओमायसिन हे सगळे नेफ्रोटॉक्सिसिटी, ओटोटॉक्सिसिटी, न्यूरोमस्क्युलर ब्लॉकेज करत होते. तर इथं पण तसंच करता येते. आणि न्यूअर ड्रग्स कोणते, बेडाक्विलिन आणि डेलामिनिड. आणि बेडाक्विलिन हे खूप जास्त यूज केलं जातं आता, त्याच्यामुळे एक्झाममध्ये विचारतात. हे ना ATP सिंथेसिसला ब्लॉक करतो. इमॅजिन TB आहे, त्याची फॅक्टरी चालली आहे, त्याला बनवायचं खूप सारं ATP इलेक्ट्रिसिटी आहे. बेडाक्विलिन इलेक्ट्रिसिटी सप्लायच बंद करते, त्याला एनर्जी द्यायला बंद करते. नो ATP तर बॅक्टेरिया मरून जातो. MDR TB मध्ये युजफुल आहे कोण, हे बेडाक्विलिन. आणि न्यूमोनिका बेडाक्विलिन पुट्स TB टू बेड बाय कटिंग द ATP पॉवर. ओके, नाईस. एथॅम्ब्यूट ऑल्सो मेकॅनिझम टॉक्सिसिटी. पॅरेझिनामाइड इंट्रासेल्युलरमध्ये का काम करतो. नंतर पॅरेझिनामाइडचं मेकॅनिझम ॲडवर्स इफेक्ट. रिफॅम्ब्युटिन HIV मध्ये का प्रेफर्ड आहे, नाईस क्वेश्चन. नंतर बेडाक्विलिन जे आहे MDR TB मध्ये त्याचं मेकॅनिझम आणि इम्पॉर्टन्स. सगळ्यात आधी उलटे पण बेडाक्विलिन काय करतो, ATP सिंथेसिसला ब्लॉक करतो. ATP नाही बनणार, बॅक्टेरियाला एनर्जी नाही मिळणार, बॅक्टेरिया मरणार. तो त्याच्यामुळे आपण त्याला MDR TB मध्ये देतो. आणि इम्पॉर्टन्स काय आहे त्याचा की MDR TB मध्ये देतो तेवढा एकच आहे. आणि रिफॅम्ब्युटिन HIV मध्ये का देतो, कारण की रिफॅम्ब्युटिन ते इंडक्शन करत नाही, त्याच्यामुळे त्याचा HIV ड्रग्स कामाचे राहतात. देन पायरेझिनामाइडचं मेकॅनिझम आणि ॲडवर्स इफेक्ट्स. पायरेझिनामाइड ॲसिडिक एन्व्हायरमेंट त्याला खूप आवडत होतं. मग तो इंट्रासेल्युलर म्हणजे मॅक्रोफेजच्या आतमध्ये जाऊन तो त्याला मारत होता, TB बॅसिलाला. आणि कसं मारत होता तो, पायरेझिनामाइड कसं मारत होता. पायरेझिनामाइड आहे ना लास्ट ड्रग होता पायरेझिनामाइड. रिमेन्स ॲक्टिव्ह अँड इफेक्टिव्ह किल्स इंट्रासेल्युलर. ओके. त्याचं काय मेकॅनिझम नाही, मी जेव्हा सांगितलं तेवढंच आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतं की इथॅम्ब्युटॉलचे मेकॅनिझम आणि टॉक्सिसिटी. इथॅम्ब्युटॉल आईजला आपल्याला त्रास देत होतं. रेट्रोबल्बार न्यूरायटिस म्हणजे ऑप्टिक नर्वचं इन्फ्लेमेशन करत होतं. विज्युअल ॲक्टिव्हिटी कमी होत होती. रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस. ऑल्सो वॉट इट वॉज डुईंग, इट वॉज गाऊट प्रेसिपिटेट करत होता. हायपरयुरिसिमिया, गाऊट, रॅश, फीवर, GI इंटॉलरन्स. देन इथॅम्ब्युटॉलचं मेकॅनिझम कसं आहे लक्षात येते का. इथॅम्ब्युटॉल तिसरा ड्रग बघितला होता आपण. त्याच्या इथॅम्ब्युटॉल हे ॲरॅबिनोसिल ट्रान्सफरेज एन्झाईमला ब्लॉक करतो, जेणेकरून की जे सेल वॉलमधलं ॲरॅबिनो ग्लायकन जे आहे ते बनत नाही आहे आणि वीक सेल वॉल आहे, त्यामुळे ग्रोथ ऑफ TB इनहिबिटेड आहे. आणि ट्युबरलो स्टॅटिक आहे, त्याचं पुढं प्रोलिफरेशन नाही होऊ दे. आणि त्याच्यासाठी इम्युन सिस्टम इंटॅक्ट असणे गरजेचे आहे त्याला मारण्याकरता. आणि याचं रेसिस्टन्स असं जीन आहे, एन्झाईम आहे आणि पुढं ते ॲक्टिवेशन आहे. मग जीनला आपण जर म्युटेट केलं तर तो एन्झाईम नाही बनणार आणि एन्झाईम तो पुढचं ते ड्रगला ॲक्टिवेट नाही करणार. ठीक आहे. आणि टॉक्सिसिटीमध्ये आपण पहिलं रेट्रोबल्बार न्यूरायटिस हे सगळं पाहिलं. आणि चिल्ड्रन लेस दॅन 5 इयर्समध्ये इथॅम्ब्युटॉलला अवॉइड करायचं आहे, कारण त्यांच्यामध्ये आपण टॉक्सिसिटी झालेलं डिटरमाइन करू शकणार नाही.